राज्याचं प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातल्या उपहारगृहांच्या दर्जाबाबत आता मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अत्यंत गंभीर तक्रारी समोर आलेल्या आहेत। याआधी मंत्रालयातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता। त्यानंतर मंत्रालयातील भूमिगत आणि छतावरच्या सगळ्या टाक्या स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। आता उपहारगृहातल्या स्वच्छतेचा मुद्दा समोर आल्यानं मंत्रालयातल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे याकडे लक्ष देतील का, असा थेट प्रश्न मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। मंत्रालयातील उपहारगृहांचा दर्जा घसरतो। प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात स्वच्छतेकडे दुर्लक्ष। अन्न आणि औषध प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष। गेल्या आठवड्यात राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेबाबत प्रश्न निर्माण झाला होता। दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाबाने त्रस्त असलेल्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयातील पाणी पुरवठ्याचे पाणी पिणे टाळावे, त्याऐवजी बाटलीबंद किंवा इतर सुरक्षित पाणी पिण्यासाठी वापरण्याच्या सूचना मंत्रालय प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या। आता त्याच मुख्यालयातील उपहारगृहांच्या दर्जाबाबत मंत्री, अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयात येणाऱ्या अभ्यंगतांकडून गंभीर तक्रारी करण्यात आल्या। निकृष्ट दर्जाचे अन्न, दूषित पिण्याचे पाणी, अस्वच्छता आणि दर्जाहीन सेवेमुळे मंत्रालयातील उपहारगृहे चर्चेचा विषय ठरली आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात येणाऱ्या उपहारगृहातील अल्पोपहाराला मंत्री, अधिकारी हात देखील लावत नाहीत असं चित्र आहे। संपूर्ण राज्यात अन्न भेसळ, निकृष्ट अन्न प्रक्रियेवर धडक कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या मंत्रालयातील उपहारगृहाकडे लक्ष देतील का, असा प्रश्न मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला। काही महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे पक्षाचे संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानातील उपहारगृहातील निकृष्ट अन्नपदार्थाबद्दल एका वेटरला मारहाण केली होती। त्याच वेळी या मंत्रालयातील अन्न दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते। तेव्हापासून हा मुद्दा विशेष चर्चेत आहे। मंत्रालयातील अनेक बैठकांमध्ये मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या उपहारगृहात तयार झालेल्या पदार्थांना हातही लावत नाही। बैठकांनंतर हा अल्पोपहार तसाच टेबलावर पडलेला असतो, मात्र या अल्पोपहारासाठी झालेला खर्च अन्नपदार्थाच्या यादीत दाखवला जातो, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकशाहीच्या सूत्रांना दिली। मंत्रालयात दररोज येणारे सुमारे 7,000 कर्मचारी, अधिकारी व 2 ते 3,000 अभ्यंगतांच्या पोटापूजेसाठी मुख्य इमारतीतील तळमजला, अॅनेक्स इमारत, विधान भवन, प्रशासकीय भवन येथे मुख्य उपहारगृह आहेत। याच उपहारगृहाच्या अखत्यारीत नवी मुंबईतील कोकण भवन आणि काही मजल्यांवर उपहारगृहाच्या शाखा कार्यरत आहेत। या सर्व उपहारगृहांमध्ये दररोज सुमारे 2 ते 2,500 कर्मचारी, अधिकारी आणि अभ्यागत चहा, नाश्ता, जेवणाचा लाभ घेतात। गेल्या काही वर्षात या सेवेचा दर्जा सातत्याने खालावत असल्याची चर्चा आहे। अभ्यंगतांना पाण्याची साधी बाटली मंत्रालयात घेऊन जाण्यास बंदी आहे, त्यामुळे मंत्रालयात येणाऱ्या सगळ्यांनाच येथील उपहारगृहाचाच आधार घ्यावा लागतो। एकेकाळी मंत्रालयातील जेवण चव आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध होते। अनेक अधिकारी, कर्मचारी घरातून डब्बा न आणता या उपहारगृहावर अवलंबून होते। आता चित्र बदललेले आहे। 80% कर्मचारी, अधिकारी घरातूनच जेवण अथवा मंत्रालयाबाहेर जाऊन जेवण करणे पसंत करतात। मंत्रालयातील अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी उपहारगृहातील अन्न पदार्थाबाबत तक्रारी केलेल्या आहेत, पण या तक्रारी लेखी नाही। काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याबाबत कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर मुख्य सचिवांना त्याबाबत कल्पना देण्यात आली होती, असे कर्मचारी संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले। राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयातील उपहारगृहांचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने स्वतंत्र तपासणी, अन्न व पाण्याची गुणवत्ता चाचणी आणि स्वच्छतेचे कठोर निकष लागू करण्याची गरज असल्याची भावना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उपहारगृहांवर अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी धडक कारवाई करणाऱ्या मुंढेंनी मंत्रालयातील उपहारगृहाच्या स्थितीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने केली। राज्याच्या मुख्यालयात ताजे, चांगले आणि सकस अन्नपदार्थ मिळवण्यासाठी अन्न सुरक्षा आणि स्वच्छता विभाग कधी पुढाकार घेणार का, की दिव्याखाली अंधार या उक्तीप्रमाणेच कारभार राहणार, हा प्रश्न निर्माण होतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.